मित्रांनो, ज्या व्यक्तीचे विचार एकदम निर्मळ आणि सकारात्मक असतात, नक्कीच हे गुरुमाऊली त्यांची मदत करायला कोणत्या ना कोणत्या रूपात नक्कीच येत असतात. असेच मामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुम्हाला सर्वात आधी मिळवायचे असतील तर आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून या संदेशाला एक लाईक जरूर करा. भगवंतांनी आपल्याला काहीतरी दिलं पाहिजे म्हणून देवळात जाऊ नका, तर भगवंतांनी आपल्याला भरपूर काही दिले म्हणून तुम्ही नक्कीच मामांच्या दरबारी जायचं. कारण ज्ञानाने, मनाने व मानाने एवढे तुम्ही मोठे व्हा की भाग्यवान शब्दाचा अर्थ हे तुमच्याकडे बघून प्रत्येक मनुष्याला समजून जाईल. एवढं मात्र नक्कीच तुम्ही करा. प्रेमळ भक्तांनो, हा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल तितका क्षण मात्र तुम्ही नक्कीच हा संदेश आज नक्कीच ऐका. लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला एक चांगली दिशा देण्यासाठी, पण तुमची एक कारणीभूत चूक ठरून जाईल ते दिशाहीन करण्यासाठी. किती कष्ट घ्यावे लागतात एखाद्या यशाचं शिखर चढण्यासाठी, मात्र क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी. म्हणून गर्व करू नका, अहंकार कधी करू नका. नेहमी भगवंतांच्या तुम्ही भक्तीत राहा. कष्टाची भाकरी गोड लागली, लुटावे कोणाला कधी जमलेच नाही. चेहरा आरशासारखा स्वच्छ होता, मुखवटा लावणे मात्र जमलेच नाही. जे लाभले ते आनंदाने मी स्वीकारले, कष्ट नाकारणे जमलेच नाही. जीवन साधे सरळ आहे, भूल थापा मारणे व खोटे बोलणे फसवणे जमलेच नाही. प्रत्येक वेळी नक्कीच भक्ती मार्गाला लागल्यामुळे हे सर्व काही शक्य आहे. म्हणून मित्रांनो, जो भक्तीमध्ये आहे त्यालाच खरोखर भगवंतांची शक्ती दिसून जाते. म्हणून तुम्ही नेहमी बाळूमामांची भक्ती करा, त्यांचे नामस्मरण करा. हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम गोष्ट आहे. माणूस स्वतःच्या चुकांसाठी उत्तम वकील असतो, परंतु दुसऱ्याच्या चुकांसाठी सरळ न्यायाधीशच बनून जातो. दिवा बोलत नसतो तर त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका. फक्त तुम्ही तुमचे कार्य हे उत्तम करा आणि उत्तम कर्म करत राहा, तेच तुमचा परिचय देतील. एवढं मात्र नक्कीच मी तुम्हाला सांगून टाकतो. जीवनात बऱ्याच गोष्टी पाहण्यासारख्या असतात, ओंजळीत येतात आणि क्षणात निसटून जातात. मग ते सुख असेल किंवा दुःख असेल, जीवनातील प्रत्येक क्षण हातातून निसटून जाण्याआधी तुम्ही ते आनंदाने जगलं पाहिजे. आनंदाने त्या प्रत्येक क्षणाचा तुम्ही खरोखर आनंद घेतला पाहिजे. निवडलेला रस्ता जर इमानदारीचा व सुंदर असेल तर थकून जाण्याचा प्रश्न उरणार नाही. भले सोबत तुमच्या कोणी असेल किंवा नसेल, पण हे गुरुमाऊली नक्कीच त्या रस्त्यावरती प्रत्येक क्षणी तुमच्यासोबत असतील. माणसाला संपत्तीने फक्त सुविधा मिळून जातात, पण समाधान व सुख हे प्रत्यक्ष भगवंतांच्या भक्तीमध्ये आहे. हे ज्याला समजले तो मात्र जीवनामध्ये कधी मागे पडणार नाही. मातीतला ओलावा जसा झाडांची मूळ पकडून ठेवतो, तसं शब्दातील गोडावा हे तुमचे नातं जपून ठेवण्यासाठी खरोखर चांगलं आहे. म्हणून मित्रांनो, तुमच्या शब्दामध्ये एकदम गोडवा असू द्या. आणि खरोखर फक्त शब्दांत गोडवा असणे हे चुकीचं आहे, तर तुमच्या मनात गोडवा असू द्या. कारण परमेश्वर चेहरा पाहत नसतो, तर तो तुमचं मन पाहतो. हे सर्वप्रथम तुम्ही लक्षात ठेवा. कमळाकडून शिकावे, चिखलात उगवून पण आपले अस्तित्व टिकवावे लागते. चांगलं घडण्यासाठी वाईट परिस्थितीतून हे आपल्याला जावेच लागते. आयुष्यात येणारा प्रत्येक व्यक्ती आणि अनुभव कळत नकळत काहीतरी शिकवून जाईल. काही कसं वागायचं शिकवते तुम्हाला शिकवून जाईल, तर काही कसं जगायचं ते तुम्हाला शिकवून जाईल. बाकी मित्रांनो, आयुष्यात किती जास्त संकटे जरी असली घाबरू नका, निराश होऊ नका. नेहमी तुम्ही बाळूमामांवरती विश्वास ठेवा, कारण हे गुरुमाऊली आपल्या नेहमी सोबत आहेत. आणि खरोखर परमेश्वरांची भक्ती परमेश्वरांच्या मनाने केली जाते. अर्थात आपल्याला मामांनी त्यांची सेवा करण्यासाठी निवडलेली आहेत, म्हणून तुम्ही त्यांची निस्वार्थ मनाने सेवा करा आणि आयुष्यात नेहमी आनंदाने जगा. हळवी असतात मने जी शब्दांनी मोडली जातात, आणि शब्द असतात जादूगार ज्यांचे माणसे प्रत्यक्ष जोडली जातात. हे अगदी खरे. ज्याचे जसे चरित्र असते त्याचे तसे मित्र असतात. शुद्धता जर विचारांमध्ये असते, माणूस कुठे पवित्र असतो.
फुलात सुद्धा किडे असतात, दगडात सुद्धा हिरे असतात. वाईट सोडून चांगले पहा, माणूस सुद्धा तुम्हाला देव दिसेल. अक्षरांच्या ओळखीसारखी प्रत्यक्ष माणसांची नाती असतात. गिरवली तर अधिक लक्षात राहतील आणि तुम्ही ती वाचला तर खरोखर तुम्हाला ते अधिक समजून जातील. शेंकेला इलाज नसतो, स्वभावाला औषध नसते, चारित्र्याला प्रमाणपत्र नसते, शब्दापेक्षा काही तिखट नसते आणि मौनासारखं उत्तम साधन देखील नसते. पण त्यासाठी स्वतःवर विश्वास मात्र ठेवा. मग एक दिवस प्रत्यक्ष असा येईल की घड्याळ दुसराचे असेल पण वेळ तुमची असेल. हे अगदी खरे. मित्रांनो, किती संकटे आली, कितीही अडचणी आल्या तर घाबरू नका, निराश कधी होऊ नका. नेहमी तुम्ही परमेश्वरांवर विश्वास ठेवा की परमेश्वर आपल्या नेहमी सोबत आहेत. एवढा विश्वास मात्र नक्कीच तुम्ही ठेवा. हे गुरुमाऊली, माझा जन्म माझ्या हातात नव्हता ना माझा मृत्यू माझ्या हातात आहे, पण त्यामधला या आयुष्याचा खेळ मला तुमच्या सोबत मात्र खेळायचा आहे. एवढं मात्र नक्कीच तुम्ही भगवंतांच्या चरणी प्रार्थना करा. जो दिसण्यावर जातो तो मात्र हमखास फसतो, जो डोळ्यातील भाव ओळखतो तो मात्र मन जिंकून जातो, पण जो मनातील भाव ओळखून शब्दातील भावना समजून जातो तो मन जिंकून कायम हृदयात राहतो. हे निश्चिंत करे. हिंमत हारायची नसते, कारण संयम ठेवला तर प्रत्येक गोष्ट मनुष्याला मिळून जाते. फक्त तुम्ही संयम ठेवा, योग्य वेळ नक्कीच येईल आणि सर्वात उत्तम येईल. एक गोष्ट मात्र तुम्हाला कायम लक्षात ठेवायची आहे, संयम ही एक कडू वनस्पती आहे, पण त्याची फळे नेहमीच गोड असतात. हे सर्वात प्रथम तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. मित्र सुखात असेल तर आमंत्रणाशिवाय तुम्ही जाऊ नका, आणि मित्र दुःखात असेल तर निमंत्रणाची प्रत्यक्ष तुम्ही वाट पाहू नका. बाकी भगवंत म्हणतात, निंदा व टीका आयुष्यात वाटेला आलीच पाहिजे. जर रोजच त्रुटी तुझी झाली तर प्रगतीचा मार्ग तुझा 101% बंद होऊन जाईल. तो गर्विष्ठतेच्या दिशेला जाईल. एवढं मात्र नक्कीच खरे. आयुष्यात कोणी समजून घेतलं नाही तरी चालेल, पण कोणाच्या पुढे पुढे करून तुम्ही स्वतःला लाचार बनवून घेऊ नका. मित्रांनो, काही माणसं एका क्षणात तुमचे होतात आणि काही प्रत्येक वेळी सोबत राहूनही तुमचे होणार नाहीत. अर्थात सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे, ज्यांना तुम्ही आवडला त्यांना स्पष्टीकरण देण्याची गरज नाही, आणि ज्यांना तुम्ही आवडलेला नाही त्याला कितीही तुम्ही तुमचं तोंड फोडून जरी सांगितला तरी प्रत्येक गोष्ट तुम्ही त्या व्यक्तीला सांगत आहात ती गोष्ट मात्र त्यांना वाईटच वाटेल. म्हणून जास्त चिंता, जास्त काळजी करण्यात काही अर्थ राहिलेला नाही. एकदम बिनधास्त तुम्ही आयुष्य जगा. बाकी परमेश्वराने आपल्याला हे सुंदर जीवन दिलेले आहे आणि या पृथ्वीवरती पाठवले आहे. याचा अर्थ काहीतरी उत्तम गोष्टी आपल्या भाग्यात आणि आपल्याला काही ना काही प्रत्यक्ष जीवनामध्ये भगवंत करून टाकतील आणि नक्कीच आपले जीवन आनंदाने करतील. फक्त एवढे सकारात्मक विचार तुम्ही करत चला. कारण मित्रांनो, परमेश्वर देतो पण संयम ठेवावा लागतो, आणि जेव्हा परमेश्वर तुम्हाला भरपूर काही देतो तेव्हा मात्र तुम्हाला साधं राहायचं आहे. अगदी अहंकार, गर्व या दोन्ही गोष्टी तुम्हाला बाजूला ठेवून अगदी आनंदाने जीवन जगायचं आहे. माणसाच्या मुखात गोडवा आणि मनात प्रेम, वागण्यात नम्रता आणि हृदयात गरिबीची जाण असेल की बाकीच्या गोष्टी आपोआप घडत जातात. हे मात्र निश्चिंत खरे. प्रत्येकाच्या वयाप्रमाणे आदर केलाच पाहिजे, मान तुम्ही त्यांना दिलाच पाहिजे. बोलताना शब्दांचा जपून वापर मात्र केलाच पाहिजे. शब्द दुवा आहे, शब्द दवा आहे, शब्द दावा आहे, शब्द माणुसकीचा ठेवा आहे. माणसाला सुंदर दिसण्यासाठी असणं सुंदर महत्त्वाचं नसतं, तर महत्त्वाचं असतं ते सुंदर नि तितकंच निरागस मन, आणि त्याहून प्रत्यक्ष जर निर्मळ हास्य असेल तर या जगात त्या व्यक्तीपेक्षा सुंदर कोणीही तुम्हाला दिसणार नाही. हे मात्र निश्चिंत स्वरूपात खरे. बाकी मित्रांनो, परमेश्वर चेहरा पाहत नसतो तर माणसाची मने पाहतो, आणि खरोखर श्रीकृष्णाने सांगून ठेवले, मनुष्याचे जीवन ना प्रत्यक्ष भूतकाळात आहे ना भविष्यकाळात आहे, तर सध्या वर्तमान काळामध्ये जी स्थिती तुमची आहे तिची सध्याची खरी स्थिती आहे. बाकी वर्तमानामध्ये तुम्ही चांगले कर्म कराल तर निश्चिंत स्वरूपात तुमचे जीवन चांगले होऊन जाईल, आणि जर तुम्ही वाईट कर्म कराल तर हे भविष्यकाळ नसून
तुमचा पुढला जीवन देखील नक्कीच पुढले प्रत्यक्ष तुमचे जीवन देखील दुःखाचे जाईल, हे मात्र निश्चिंत स्वरूपात खरे. भावना प्रधान स्वभाव हा आता एक पद्धतीचा गुण राहिलेला नाही, तो एक पद्धतीचा गुन्हा आहे, शाप आहे. तुम्ही ज्याच्यासाठी जीव टाकून खपत असतात तेही त्या भावनाप्रधान स्वभावाचा नेहमी गैरफायदा घेत असतात. हल्ली कोण केव्हा हेकटपणा दाखवेल याचा भरोसा मात्र राहिलेला नाही. जो तुम्हाला हक्काने बोलतो त्याला प्रत्युत्तर देणे चुकीचं आहे, म्हणून तुम्ही त्याला प्रत्युत्तर देत बसू नका. मात्र जो केवळ तुमच्यावर हक्क गाजवत राहतो त्याच्यासमोर निरुत्तर तुम्ही राहू नका. कारण हक्काने बोलणारा तुम्हाला जीव लावत असतो, तर तुमच्यावर हक्क गाजवणारा तुम्हाला कमजोर नेहमी समजत असतो. भगवंतांनी दिले त्यातलं थोडंसं इतरांनाही देऊन पाहावं. देव होता नाही आलं तरी चालेल, पण माणसाने एकदा तरी माणूस होऊन पाहावं. जसे आहात तुम्ही तसे राहा. कोणासाठी वाईट किंवा चांगलं होण्याचा प्रयत्न करू नका. ज्याला तुम्ही पटला तो तुम्हाला कधी सोडणार नाही, आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर जीव जरी तुम्ही तुमचा आवळून टाकला तरी तो तुमचा कधी होणार नाही. म्हणून लोकांचा विचार करत बसू नका. नेहमी तुम्ही स्वतःचा विचार करा, आणि खरोखर जो तुमच्या अडचणीच्या वेळी सर्वात आधी तुमच्या पाठीशी खंबीरपणे सोबत असतो, तुम्ही त्याला मात्र कधी विसरू नका. ज्यांनी तुम्हाला विनाकारण त्रास दिला तेच तुमचा ध्यासही घेतील. जे तुम्हाला कडवे बोलत होते तेच तुमचे गोडवे गातील. जे निंदा करत होते तेच तुमची स्तुती करतील. नक्कीच बाळू मामांचे बोट मात्र सोडू नका. सोन्याचे दिवस आज नाही तर उद्या, पण एक दिवस नक्कीच येतील, हा आमचा शब्द आहे. तुम्ही कर्म आणि तुमचे प्रयत्न मात्र खरोखर प्रामाणिकपणे करत चला. जीवन आणि मृत्यू अटळ आहे, पण त्यामधले आयुष्य एक सुखी समाधानी जगण्याची गुरुकिल्ली एकच निस्वार्थी परिश्रम आणि परमेश्वरांचे नित्य नामस्मरण यातच खरे जीवनाचे सुख आहे. हे समजण्यासाठी तुम्हाला गुरुमाऊलींचे संदेश ऐकावे लागतील. आणि खरोखर सध्या देखील गुरुमाऊली अस्तित्वात आहेत, आणि अजून सांगून टाकतो, जोपर्यंत हे जग आहे तोपर्यंत भगवंत आहे. याचे तुम्ही नेहमी प्रत्येक वेळी या गोष्टी लक्षात ठेवा. कारण परमेश्वराने सांगून ठेवले, मी जरी तुम्हाला दिसत नसलो तरी मी वाऱ्याच्या स्वरूपात आहे. मी चराचरात व्यापून आहे. मीच ऊन आहे, आकाशी मीच आहे, पाणीही मीच आहे, आणि प्राण्यामध्येही मीच आहे, माणसामध्ये देखील मीच आहे. मी कोठेही गेलेलो नाही. फक्त आम्ही आमची रूपे बदलत असतो. ते तुम्हाला समजण्यासाठी मात्र तुमचे मन अगदी निर्मळ ठेवावे लागतील. जिव्हाळा हा घराचा कळस असतो. माणुसकी ही घराची तिजोरी आहे. गोड शब्द हे घरातील धन दौलत आहेत. शांतता ही घरातील लक्ष्मी आहे. पैसा हा घरचा पाहुणा आहे. व्यवस्था ही घराची शोभा आहे. समाधान हेच घरचे खरं सुख आहे. बाकी मित्रांनो, जिथे तुमची कदर नसेल तिथे तुम्ही जाऊ नका. एवढ्या गोष्टी मात्र खरोखर तुम्हाला लक्षात ठेवायचे. यशस्वी आयुष्याचा प्रवास करताना भूतकाळातला पश्चाताप आणि भविष्यकाळाची काळजी जर आपण सोडली की वर्तमानाला प्रत्यक्ष सुंदर आनंद हा कस्तुरीपेक्षा मौल्यवान असतो, हे आपल्याला समजून येईल. विश्वास ठेवा, तुम्ही जेव्हा कोणासाठी तरी काही चांगलं करत असता तेव्हा तुमच्यासाठी सुद्धा कुठेतरी काही ना काही भगवंत चांगलं घडवत असतो. इतकेच की ते तुम्हाला दिसत नसतं, पण नक्कीच परमेश्वर काही ना काही चांगल्या गोष्टी आपण प्रत्येकासाठी करतो, हे मात्र निश्चिंत स्वरूपात खरे. चांगलं वागणं व प्रामाणिक राहणं, सत्याच्या मार्गाने चालणं हा जीवनाचा एक पद्धतीचा आरसा आहे. जितका तुम्ही त्याचा वापर कराल तितकी तुमची चमक वाढेल, हे मात्र अगदी खरे. मित्रांनो, तुमचे विचार हेच तुमच्या भविष्याचा चेहरा आहे. नकारात्मक विचार कराल तर प्रत्येक संधीमध्ये तुम्हाला अडचण दिसून येईल, आणि सकारात्मक विचार कराल तर प्रत्येक अडचणीमध्ये देखील तुम्हाला संधी दिसून येईल. म्हणून सकारात्मक राहा. काही हरकत नाही. लोक नावं ठेवतील, लोक बोलून जातील, आणि तिथल्या तिथं ते विसरून जातील. पण तुम्ही जे प्रत्यक्ष लोक काय म्हटले आहेत, या प्रत्येक गोष्टी जर तुम्ही तुमच्या मनावर घेतल्या तर तुम्ही तुमचं आयुष्य कधीच आनंदाने जगू शकणार नाही. हे मात्र सत्य आहे. जेव्हा अडचणीत असाल
तेव्हा मात्र प्रामाणिक राहा. जेव्हा आर्थिक परिस्थिती तुमची चांगली असेल तेव्हा साधे राहा. जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील राहा. जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा मात्र अगदी शांत राहा. यालाच आयुष्याचे सुयोग व्यवस्थापन असे म्हणतात. नक्कीच सुख एक मानसिक सवय आहे. ती लावून घेणं आपल्याच हातात आहे. तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल ना तितकं सुखी तुम्ही राहाल. तुमच्या सुखी राहण्यावर केवळ तुमचाच अधिकार असतो. इतर लोक तुम्हाला दुःख देऊ शकत नसतात. ही गोष्ट एकदा लक्षात आली की जगणं फार सोपं होऊन जातं. बाकी मित्रांनो, आयुष्य नुसतं जगायचं नसतं. थोडंसं वाईट घडलं की नुसतं रडत बसायचं नसतं. खरं तर जगतानाही आनंदाचा संयोग प्रत्यक्ष याबरोबर क्षण साजरा करत चला. आणि दुःख आलं समोर तर दोन हात करून समोर जायचं, प्रत्यक्ष लढायचं. हे करताना तो सर्व अनुभव डोक्यात प्रत्यक्ष सेव्ह करायचा म्हणजे आयुष्य खरं जगला. नाहीतर प्रत्यक्ष झालं बस इतकंच तुम्ही लक्षात घेऊन चला. बाकी मित्रांनो, परमेश्वराने सांगून ठेवले, माझ्या प्रेमळ भक्ता, तू कष्ट कर, मी नेहमी तुझ्या सोबत आहो. तू प्रयत्न कर, मी नेहमी तुझ्या सोबत आहे. बाकी तुला आयुष्यात जी गोष्ट हवी आहे त्या प्रत्येक गोष्टी आम्ही तुला निश्चिंत स्वरूपात देऊन टाकू. तू संयम ठेव, आज नाही तर उद्या, पण नक्कीच एक दिवस तुझा येईल. कधीही खोट्या भ्रमात जगण्यापेक्षा वास्तवाचे चटके बसलेले कधी चांगले असतात. निदान पुढे जाऊन आयुष्याची राख रांगोळी तरी होणार नाही. बाकी दुसऱ्या माणसाशी चार प्रत्यक्ष सरळ शब्द बोलायची इच्छा होत नाही त्या माणसाने प्रत्यक्ष लग्न करू नये. एवढं मात्र अगदी खरी आहे आणि सत्य आहे. माणूस कसा दिसतो यापेक्षा कसा आहे याला अधिक महत्त्व असतं. कारण शेवटी सौंदर्याचं आयुष्य तरुणापर्यंत तर गुणांचं आयुष्य हे मरणापर्यंत असतं. हे समजूनच तुम्हाला तुमचं आयुष्य जगायचं आहे. मित्रांनो, परमेश्वर सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, जे तुला हसत होते, जे तुला रडवत होते, त्यांचाही एक दिवस अंत आहे. बाकी लक्षात घ्या, प्रत्येक मनुष्याचा इथे अंत होणार आहे. पण तुम्ही काळजी कराल तर तुमचं जीवन अजून जास्त दुःखी होऊन जाईल. जितकं जास्त तुम्ही संयम राखाल तितकं तुमचं जीवन हे सुंदर होऊन जाईल. जिकडे भगवंतांची भक्ती असते तिथे भगवंत नक्कीच असतात. या ब्रह्मांडात फक्त एकाच परम चैतन्याची सत्ता आहे. यालाच आपण श्रीसंत सद्गुरू बाळूमामा म्हणतो. आणि ही शक्ती मानवी बुद्धीच्या ही पलीकडे वाटणाऱ्या अशक्य गोष्टी सहज शक्य करून टाकते. हे मात्र अगदी खरे. नक्कीच गुरु कधीही करावे लागत नसतात, तर ते जन्मोजन्मी आपल्यासोबतच असतात. आपल्यातील शिष्य जागा होणे हे मात्र गरजेचं आहे. ढेकभर पैसा आला म्हणजे माणूस रॉयल होतो असे काहीच नसते. रॉयल होण्यासाठी माणूसच दुष्काळ अन्नाचा पडला तर माणूस मरतो, आणि दुष्काळ हा संस्काराचा पडला तर खरोखर माणुसकी मरते. हे आजपर्यंतचं सर्वात मोठं सत्य आहे. आयुष्याकडे इतका सुंदरतेने तुम्ही बघा की आयुष्यही इतकं मनमोहक दिसायला लागेल की जगण्याची तुम्हाला धून सापडेल आणि आयुष्याची प्रत्यक्ष रंगत वाढेल. एवढं मात्र तुम्ही तुमच्या आयुष्याला प्रेमाने बघा. बाकी आकाशात भरारीत रोज घ्या, पण संध्याकाळी खाली जमिनीवर या. कारण तुमच्या यशानंतर आपुलकीने टाळ्या वाजवणारे व तुमचे अस्तित्व टिकवून ठेवणारे आणि तुमच्या दुःखाची जाणीव राखणारे नक्कीच तुमची माणसं जमिनीवरच राहतात. एवढ्या गोष्टी मात्र माणसाने कमीत कमी लक्षात ठेवाव्या. धावपळीच्या जगामध्ये एक विसावा तुम्ही नक्कीच घ्या. गरम गरम चहा घेऊन कामामध्ये उत्साह आणावा. मैत्रीच्या जीवनामध्येही आठवणींचा प्रत्यक्ष गाव यावा. हृदयात जपलेल्या प्रत्येकाला रोज नक्कीच प्रत्येकाने आवाज द्यावा. एवढ्या गोष्टी मात्र खरोखर तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. कर्म असतात शेवटी. भगवंताने तर पहिले सांगून ठेवले आहे, माझ्याकडे खरंच मागून मिळालं असतं तर भिकाऱ्याला भीक आणि शेतकऱ्यांना पीक खरोखर कधीच मी कमी पडू दिले नसते. त्यासाठी माणसाने कष्ट करणे हेच त्यांचे कर्म आहे. बाकी मित्रांनो, एखाद्याला यश मिळालं तर तुम्ही प्रत्यक्ष म्हणू नका की त्याचं नशीब आहे. भूतकाळ पाहत चला, कारण भगवंत यश असंच देत नसतो. त्यासाठी भरपूर काही त्याग करावा लागतो. ते म्हणजे चांगल्या गोष्टीचा
अर्थात यश नेहमी चांगल्या गोष्टीचा त्याग मागत असतो, हे सर्वप्रथम तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जीवनामध्ये किती अडचण आली, किती समस्या आल्या तर उदास होऊ नका, नाराज कधी होऊ नका. शेवटी जे घडायचं आहे ते घडून तर राहणारच आहे. काळजी केल्यानंतर तुमचं प्रत्यक्ष मन हे डिप्रेशनमध्ये जाईल आणि एकदा माणूस डिप्रेशनमध्ये गेला तर बाहेर निघण्यासाठी मुश्किल आहे. म्हणून मित्रांनो, आयुष्यातले क्षण कसला जरी असला, फक्त तुम्ही तुमचे कर्म चांगले ठेवा आणि तुमचे प्रयत्न प्रामाणिक ठेवून निस्वार्थ मनाने भक्ती करा. 101% तुमचं जीवन पुढे सुधरून जाईल. संयम मात्र माणसाने नेहमी राखला पाहिजे. जीवनात अर्धे दुःख चुकीच्या लोकांवर खरोखर विश्वास ठेवल्याने येत असतात आणि बाकी अर्धे दुःख खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येतो. म्हणून तर मैत्री व नाती ही एक पद्धतीची कांद्यासारखी आहे, ज्याला भरपूर थर आहेत, जे तुमच्या आयुष्यात स्वादिष्ट चव आणतील. पण जर तुम्ही त्यांना मध्येच कापण्याचा प्रयत्न केलात तर ते तुमच्या डोळ्यात 101% पाणी आणतील. मित्रांनो, परमेश्वर सांगतो, माझ्या प्रेमळ भक्ता, सुखदुःखाचं हे आयुष्य आहे. आज जरी दुःख असतील तरी 101% पुढे चलून तुला सुख मिळून जाईल. तू मात्र संयम ठेव आणि हे आयुष्य आनंदाने जग. एवढ्याच गोष्टी तुला करायच्या आहेत. बाकी मित्रांनो, परमेश्वरांचे असे संदेश तुम्ही प्रत्येक तुमच्या मित्रांकडे देखील शेअर करून ठेवा, जेणेकरून प्रत्येकाला असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश खरोखर ऐकायला मिळतील. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिऊ नकोस, मी नेहमी तुझ्या सोबत आहे, नेहमी तुझ्या पाठीशी आहे. नक्कीच निस्वार्थ मनाने भक्ती करणाऱ्याच्या पाठीशी परमेश्वर नेहमी असतो. हे आजपर्यंतचं सर्वात मोठं सत्य. नशिबात आणि हृदयात यामध्ये फक्त एवढाच फरक आहे. जो हृदयात असतो तो नशिबात नसतो आणि जो नशिबात असतो तो हृदयात नसतो. एवढा मात्र फरक आहे. जगातील सर्वात सुंदर वृक्ष म्हणजे विश्वास आहे. नक्कीच, कारण तो जमिनीवर नाही तर मनामध्ये उगवत असतो. मनाला जिंकायचे असते ते भावनेने, रागाला जिंकायचे असते ते प्रेमाने, अपमानाला जिंकायचे असते आत्मविश्वासाने, अपयशाला जिंकायचे असते धीराने, संकटाला जिंकायचे असते धैर्याने, माणसाला जिंकायचे असते माणुसकीने. बाकी मित्रांनो, किती जास्त संकटे जरी आली तरी नेहमी आमचा भगवंत आमच्यासोबत आहे. एवढा मात्र तुम्ही विश्वास ठेवून जगा. कारण लोक भक्ती तर करतात, पण भक्ती करत असताना एक सर्वात मोठा प्रश्न लोकांच्या मनामध्ये येतो. आम्ही भगवंतांची भक्ती तर करतोय, पण तो भगवंत अजून कोणालाच दिसलेला नाही. तर खरोखर तो भगवंत अजून अस्तित्वात आहे का नाही, या गोष्टी आम्ही कसं समजून घ्यावं? तर आता यासाठी एक गोष्ट सांगून टाकतो. एखादा अदृश्य विषाणू ज्या पद्धतीने माणसाचं जीवन बिघडू शकतो, संपवू शकतो, माणसाला प्रत्यक्ष कंटाळून टाकत असतो, त्याच पद्धतीने भगवंतांची अदृश्य शक्ती खरोखर माणसाला कोणत्याही स्थितीतून वाचवू शकते, कोणत्याही स्थितीत माणसाला आनंदी समाधानी ठेवू शकते. हेच असते भगवंतांची शक्ती. म्हणून तुम्ही नेहमी नक्कीच विश्वास ठेवा. एवढ्याच गोष्टी तुमच्यासाठी चांगल्या आहेत. शब्द बोलताना शब्दाला धार नको तर आधार असला पाहिजे. कारण धार असलेले शब्द हे मन कापत असतात आणि आधार असलेले शब्द मात्र नेहमी मन जिंकतात. बाकी इतिहास सांगतो की काल सुख होतं, विज्ञान सांगतं की उद्या सुख असेल, पण माणुसकी सांगते की जर मन खरं असेल आणि हृदयात चांगले असेल तर तुमचा दररोजचा दिवस, प्रत्येक दिवस 101% सुखाचा होऊन जाईल. सुख आहे सगळ्यांजवळ, पण ते अनुभवायला प्रत्येकाकडे वेळ नाही. इतरांकडे सोडा, पण सोट्टकडे पाहायला देखील वेळ नाही. जगण्यासाठी चाललेल्या धावपळीत आज जगायलाच वेळ नाही. सगळ्यांची नावं आहेत, नंबर प्रत्यक्ष मोबाईलमध्ये सेव, पण 4 शब्द बोलायला कोणाकडेही सध्या वेळ नाही. हीच सध्याची वाईट स्थिती आहे. तुम्ही प्रत्यक्ष तुमचं काम करत चला. एक दिवस ना एक दिवस परमेश्वर तुम्हाला तुमच्या प्रत्येक कष्टाचं फळ नक्कीच देतील. मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणसं हवीत, कारण ओळख
ही क्षणभराची असते तर जपणूक हे आयुष्यभरासाठी असते, हे तुम्हाला समजून घ्यायचे. थंड हवेचा धोका अळगद येऊन घालतो साद या मनाला, की आठवत असतील का रे प्रत्यक्ष तेही तुमच्या ज्यांना स्पर्श जाणवतो क्षणाला. बाकी मित्रांनो, परमेश्वरांचे असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही तुमच्या मित्रांकडे जरूर शेअर करून ठेवा, जेणेकरून त्यांनाही असेच संदेश नक्कीच ऐकायला मिळतील. बाकी आयुष्यात दुःख आणि अडचणी येतच जातील. तुम्ही फक्त तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार ठेवा, नक्कीच तुमचं जीवन चांगलं होऊन जाईल. बाकी मित्रांनो, आनंद हवा असतो प्रत्येकाला, पण त्या आनंदासाठी दुःखाचा सामना करावा लागतो, हे मात्र सर्वात आधी तुम्ही लक्षात घ्या. मुक्तीचा मार्ग व्हा. नक्कीच गुरु माऊली तुम्ही भक्ताची शक्ती व्हा, मायेची साथ व्हा, डोक्यावरचा हात व्हा. नक्कीच किती संकटे असली तर परमेश्वरांची भक्ती मात्र तुम्ही सोडू नका. एवढे शब्द नेहमी लक्षात ठेवून असे संदेश नेहमी तुम्ही ऐकत चला. हा संदेश जर तुम्ही पूर्ण ऐकलेला असेल तर आम्ही तुमचे आभार मानतो. जर अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करून आत्ताच कमेंट करा, हे गुरु माऊली आम्ही तुमचं बाळ आहोत. मित्रांनो, नक्कीच दिवस प्रत्येकांचे बदलत असतात. ठेवावा लागतो तो फक्त आणि फक्त संयम. एक लक्षात घ्या, आयुष्य जगताना नक्की शिळ्या भाकरीला आणि तुटक्या चपल्याला कधीच नाव ठेवायचं नसतं. कारण भाकरी आज जरी शिली असली पण तिनं काळ आपलं पोट भरलेलं होतं, आणि चप्पल आज जरी तुटलेली असली पण तिने काळ आपल्या पायाला प्रत्यक्ष आधार दिलेला होता. हे आपल्याला नेहमी लक्षात ठेवून आयुष्य नेहमी आनंदाने नक्कीच जगायचं आहे. भगवंतांनी सर्वांना ओठ हे नक्कीच धनुष्याच्या आकाराचे दिले आहे, पण त्यातून शब्दांचे बाण असे सोडा की त्याने समोरच्याच्या हृदयाला छेद नाही तर स्पर्श झाला पाहिजे. हे देखील खरे. मंदिरातील घंटेला आवाज नाही जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नसता, कवितेला चाल नसते जोपर्यंत तुम्ही ती गात नाही. नक्कीच त्याचप्रमाणे तुमच्या भावनांना सुद्धा किंमत नाही जोपर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाही. मन वळू नये अशी श्रद्धा हवी, निष्ठा टळू नये अशी भक्ती हवी, सामर्थ्य संपू नये अशी शक्ती हवी, कधी विसरू नये अशी नक्कीच नाती हवी. नेहमी लक्षात घ्या, कुणी कोणाचे नसते, हे मात्र अगदी खरे. जर तुम्ही भगवंतांचे नाम घेत राहाल तर भगवंत नेहमी नक्कीच तुमच्या सोबत असतील. जन्माच्या वेळी वाटल्या जाणाऱ्या मिठाईपासून सुरू झालेला जीवनाचा खेळ शेवटी श्राद्धाच्या वेळी केलेल्या खिरीवर येऊन थांबत असतो. बस हाच जीवनातला गोडवा आहे. आणि त्यात विशेष म्हणजे प्रत्यक्ष हा मनुष्य प्राणी या दोन्ही वेळेला या दोन्ही गोष्टी खाऊ शकत नसतो. असा प्रत्यक्ष हा 2 घडीचा डाव, याला जीवन ऐसे नक्कीच नाव म्हटले आहे. लोकांना आपण का खटकतो, आपण वाईट वागतो म्हणून नाही, तर त्यांच्या मनासारखे प्रत्यक्ष वागत नाही म्हणून. पण लक्षात घ्या, आपल्या मनाला जे चांगले वाटते ते आपण केले तरच आपले जीवन घडत असते, हे मात्र अगदी खरे. आयुष्यात एखाद्याला रडून कितीही पूजापाठ किंवा होम हवन केले तरी काही फायदा होत नसतो. पण जर रोज एखाद्याच्या चेहऱ्यावर जर तुम्ही हसू आणले तर साधी अगरबत्ती तुम्हाला लावायची गरज पडणार नाही. हे गुरुमाऊली नेहमी आपल्यासोबत राहतील, ही गोष्ट मात्र अगदी खरे. नक्कीच मित्रांनो, श्रीकृष्णांना गीता कोणालाही सहजपणे सांगता आली असती, पण त्यांनी फक्त अर्जुनांना ती गीता सांगितली. कारण जसा सांगणारा असावा लागतो तसा ऐकणारा देखील असावा लागतो, तेव्हाच आपल्या ज्ञानाचा विकास होत असतो. हे सर्वात प्रथम प्रत्येकाने नक्कीच लक्षात ठेवा. कोणीही पाहत नसताना आपले काम इमानदारीने करणे म्हणजेच प्रामाणिकपणा असतो, हे मात्र अगदी खरे. गोड शब्द व चांगले व्यवहार हेच माणसाला श्रेष्ठ बनवत असतात. केवळ अमाप धन असल्याने माणूस धनवान होत नसतो. खरा धनवान तर तोच व्यक्ती आहे ज्याच्याकडे मधुर वाणी, नम्रता, नेक व्यवहार व सुंदर विचार असतात, हे मात्र अगदी खरे. नक्की संकटातून वाचल्याशिवाय जीवनाची किंमत समजत नसते, आणि जीव गुदमरल्याशिवाय श्वासाची किंमत देखील समजत नसते. मालमत्तेचे वारस किती जरी असू शकतात, परंतु कर्माचे वारस आपण स्वतः असतो. म्हणून तुम्ही चांगले कर्म करा. बाळू मामांचे नेहमी निस्वार्थ मनाने नाम घ्या, खरोखर भाग्यवंत ठराल.
आपलेपणाचा मुखवटा घालून खूप लोक जवळ येण्याचा प्रयत्न करतील. मोकळेपणानं नक्कीच तुम्ही त्यांना तुमची सुख दुःख सांगू नका. लक्षात घ्या, प्रत्यक्ष तुम्ही जर माणसं ओळखायला व वाचायला शिकला तर आयुष्यात कोणत्याच स्थितीत प्रत्यक्ष तुमचा फायदा कोणी उचलणार नाही, हे मात्र खरे. भूतकाळ सतत डोक्यात ठेवला तर आपला वर्तमान बिघडत असतो. म्हणून झालेल्या चुका विसरून पुन्हा नव्याने कामाला लागलं पाहिजे. कारण स्वतःच्या दुःखाची कितीही जाहिरात जरी केली तरी त्याला खरेदी करणारं जगात प्रत्यक्ष कोणी भेटत नसतं. म्हणून दुःख आलेलं आहे म्हटल्यानंतर दुःखाचा सामना आपण स्वतःला करायला हवं, हे मात्र खरे. कुणाचं सुख पाहून ते आपल्या वाटेला काय नाही म्हणून समाधानी राहण्यापेक्षा कोणाचं दुःख पाहून प्रत्यक्ष निदान ते आपल्या वाटेला तरी नाही हे पाहून समाधानी राहणं म्हणजे सुखी जीवन आहे. नक्कीच मित्रांनो, माझं काल बोलती होती, आज बोलत आहे आणि उद्याही बोलणार आहे. आपण ठरवायला हवं की आपण कोणाकडे किती लक्ष द्यायचं. स्वतःवर विश्वास असला की आपल्याला कोणत्याच गोष्टींचा फरक नाही पडणार. म्हणून लक्षात घ्या, प्रत्यक्ष ध्येयाच्या रस्त्यावर चालत असताना लोक तुमच्याबद्दल काय जरी बोलत असले तरी तिकडे लक्ष न देता नेहमी तुम्ही नक्की चांगले कर्म आणि कार्य करण्यावर लक्ष द्या. हेच तुमच्यासाठी अगदी चांगली गोष्ट आहे. जीवनात अर्धे दुःख चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येत असते आणि बाकी अर्धं दुःख खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येत असतो. म्हणून तर मैत्री व नाती ही एक कांद्यासारखी आहे, ज्याला भरपूर प्रत्यक्ष थर आहेत जे तुमच्या आयुष्यात स्वादिष्ट चव आणत असतात. पण जर तुम्ही त्यांना मध्येच कापण्याचा प्रयत्न जर कराल तर ते तुमच्या डोळ्यात पाणी प्रत्यक्ष आणत असतात, हे मात्र खरे. विचार करा, आपणच केलेल्या कर्माची भीती असते, नाहीतर गंगेवर एवढी गर्दी का दिसते. पण पाप प्रत्यक्ष तर विचारात असतं, शरीरात नाही. आणि गंगा तर शरीर धुते, विचार कधीच धुवत नसते. हे आपण प्रत्येकाला नक्कीच लक्षात ठेवायचे. बुद्धी सगळ्यांना भगवंतांनी दिलेली आहे, पण तुम्ही चालाकी करता की इमानदारी करता हे तुमच्या संस्कारावर अवलंबून आहे. चालाकी 4 दिवस चमकत असते पण इमानदारी आयुष्यभर चमकत असते, हीच याची खासियत आहे. मित्रांनो, स्वभाव म्हणजे एक रंगाची पेटी. कधी कुठला रंग सांडेल, कधी कुठला रंग मिसळेल याचा अंदाज बांधता येत नसतो. फक्त स्वतःचेच रंग रंगवताना इतरांची चित्र बिघडणार नाहीत याची जमेल तितकी आपण काळजी घेतली की आपले रंग देखील अगदी छान असे खुलून प्रत्यक्ष दिसत असतात, हे नक्कीच खरे. देव माझा सांगून गेला, पोटापुरतेच कमव पण जीवाभावाची माणसं खूप सारे जमव. नक्कीच मित्रांनो, भगवंतांनी प्रत्येकाला सांगून ठेवले की माझ्या प्रेमळ भक्तांनो, तुम्ही आम्हाला मूर्तीमध्ये पाहू नका, तर आम्ही प्रत्येक माणसाच्या रूपामध्ये आहो, वाऱ्यामध्ये आम्ही आहो, प्रत्येक ठिकाणी आहो. जर तुम्ही निस्वार्थ मनाने आमची भक्ती कराल तर खरोखर तुम्हाला आमची प्राप्ती होऊन जाईल. हजारो लोक येऊन कान भरून जातील, पण विश्वास कोणावर ठेवायचा हा निर्णय मात्र आपला असतो. म्हणून लक्षात घ्या, विश्वास ठेवायचाच असेल तर नक्कीच तुम्ही सर्वात जास्त स्वतःवर ठेवा. हेच तुमच्यासाठी अगदी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. माणसाने अति प्रामाणिक आणि अतल सरळ मार्गी प्रत्यक्ष असू नये. असं जरी असलं तर लक्षात घ्या, प्रत्यक्ष जर तुम्ही चांगले कर्म कराल तर हे गुरुमाऊली नेहमी तुमच्या सोबत राहतील. आणि सर्वात मोठी गोष्ट, भगवंत नेहमी सोबतच असतात. फक्त आणि फक्त आपल्याला चांगले कर्म मात्र करावे लागतात. कारण लक्षात घ्या, कर्म जो चांगले करतो त्याला अगरबत्तीसुद्धा लावण्याची गरज नाही, कारण भगवंत त्याच्या नेहमी सोबत असतात. म्हणून चांगले कर्म करा आणि नेहमी भगवंतांवरती सर्वात जास्त विश्वास ठेवा. नक्कीच सर्व काही ठीक होईल आणि सर्वात उत्तम होईल, हे मात्र नक्कीच खरे. आपण भेटूया पुढील एका गोड आणि प्रेरणादायी संदेशाद्वारे. धन्यवाद.